डॉक्टर, माझे पिरियड्स खूप इर्रेग्युलर झालेत आणि मला हॉट फ्लॅशेस पण येतात खूप. मूड स्विंग्स तर इतके होतात, म्हणजे आता माझा मेनोपॉज आला का? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. नमस्कार, मी डॉक्टर तनुश्री देशपांडे, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि फर्टिलिटी एक्सपर्ट, पुणे. मेनोपॉज म्हणजे 1 वर्ष सलग जेव्हा पिरियड्स येत नाहीत त्याला आपण म्हणतो मेनोपॉज आला. भारतीय बायकांमध्ये साधारणपणे मेनोपॉज यायचं वय हे 46 ते 47 वर्ष असं आहे. त्याच्या साधारण 5 ते 7 वर्ष आधीपासून शरीरामध्ये हॉर्मोनल बदल सुरू होतात, ज्यामुळे अनेक प्रकारचे सिम्पटम्स येऊ शकतात. वय वर्ष 45 ते 55 ह्यामध्ये कधीही पिरियड्स जाऊ शकतात. ह्या आधीचा हॉर्मोनल बदलांचा काळ म्हणजे त्याला आपण पेरीमेनोपॉज असं म्हणतो. ह्या काळादरम्यान अनेक प्रकारचे सिम्पटम्स येतात. त्यात मुख्यत्वे 3 प्रकार आपण म्हणतो. सगळ्यात पहिले म्हणजे फिजिकल सिम्पटम्स, म्हणजे पाळी नियमित न येणं, खूप लवकर किंवा उशिरा येणं, पाळीचं ब्लिडिंग हे खूप जास्त प्रमाणात किंवा अगदी कमी कमी होणं, किंवा झोप नीट लागत नाही आपल्याला रात्री. याचप्रमाणे अनेक स्त्रियांना हॉट फ्लॅशेसचा खूप त्रास होऊ शकतो. म्हणजे अचानक गरम होणं, काही क्षणातच दरदरून घाम सुटणं, आणि हे कधीही होतं. दिवसा, रात्री, काही काम करत असताना, प्रवास करत असताना. त्यामुळे त्याचा थोडा त्रास होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला इमोशनल सिम्पटम्स येतात. म्हणजे थोडंसं डिप्रेशन, थोडंसं भीती वाटणं, घरातनं कुणी बाहेर गेलं असेल तर येईपर्यंत भीती वाटते. अचानक सवयीचं काम करताना सुद्धा आपल्याला ते जमेल का नाही अशी भीती वाटत राहते. अशा प्रकारचे मूड स्विंग्स खूप प्रमाणात होतात. अचानक एकदम राग येऊ शकतो, एकदम कधीतरी खूप आनंदी वाटू शकतं. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ते तात्पुरते असतात. एकदा का हॉर्मोनल लेवल्स आपल्या थोड्याशा सेटल झाल्या की मग हे सगळे सिम्पटम्स हळूहळू करून नाहीसे होणार आहेत. तोपर्यंत आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये थोडे थोडे बदल करून आपल्याला हे सगळं नियंत्रणात ठेवता येतं. खूप प्रमाणात जर आपल्याला असे सिम्पटम्सचा त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.